आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा दिलेला आहे। नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये शिथिलता केली आहे। शिवाय बाजार समिती शुल्कात देखील आता सूट देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी हा दिलासा मानला जातोय। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा दिलेला आहे। बाजार समिती शुल्कात सूट देण्यात आलेली आहे। तर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये आता शिथिलता दिलेली आहे। तर डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आलाय। भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेत। तसेच सन्मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विकसनशील शैलीला मी शेखर चौधरी आणि प्रमिला चौधरी आणि त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं। गेल्या 12 वर्षात इथे पाहिलं असेल या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर डोंबिवली मनसे वाहतूक सेना चिटणीस ज्ञानेश्वरजी कचवे त्यांच्या अध्यक्षतेखाली भरपूर लोकांनी या ठिकाणी जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे। मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचे खूप इथे मनपूर्वक शिवसेनेमध्ये स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।